नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. सध्या मी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील कृष्णा नदी पात्रात आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता की हा भिलवडी नदीवरील पूल आहे. सकाळी पाण्याखाली गेलेला आहे. सद्यस्थितीला आता भिलवडीची पातळी 46 फुटांवर आहे. इथली इशारा पातळी जवळपास 53 इंचावर आहे. आता सद्यस्थितीला तुम्ही नदी पात्रात बघू शकत असाल तर तिथली स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आहे. प्रशासनानं सगळे हालचाली सुरू केल्या आहेत. साखरवाडी असेल किंवा साठेनगर असेल तर थोडं थोडं पाणी आता वस्त्यांमध्ये चालू झालेलं आहे. इथं प्रशासनानं सर्वतोपरी इथली खबरदारी घेतलेली आहे आणि गुरं असतील किंवा लोक असतील आत्ता सद्यस्थितीला लोक तिथून हलवण्याचं काम चालू आहे. प्रशासनानं आत्ता तेवढ्या सूचना दिल्या आहेत की एकंदरीत पूरस्थितीचा अंदाज घेता किंवा पुढून जे पाणी येतं त्याचा अंदाज घेता लोकांनी नागरिकांनी दक्ष राहावं आणि वेळोवेळी ज्या काही अपडेट येतील त्याच्यावर लक्ष ठेवावं. सद्यस्थितीला आता 46च्या आसपास भिलवडीची पाण्याची पातळी आहे. 48 फुटाला आपण जिथं उभा आहोत तिथं पाणी येणार आहे. आपल्या 2 पावलं पुढंच पाणी आहे आणि इथं दुकान दिसतंय. त्या दुकानात एक फुटाभरात पाणी येणार आहे आणि त्यांनी आता जर आपण दुकान बघितलं तर सगळं दुकान आवरलेलं आहे. जिथं जिथं जागा मिळेल तिथं त्यांनी आता सामान ठेवलेलं आहे. आपण त्यांच्याशी नेमकी बातचीत करणार आहोत की प्रशासनाने तुम्हाला काही सूचना दिल्यात का काल किंवा आता सकाळपर्यंत? हो, प्रशासनाकडून कालपासून सूचना मिळते आम्हाला मिळालेल्या. काय काय सांगितलं प्रशासनानं? पाणी पातळी वाढणार आहे, तयारीत राहा, साहित्य सगळं जे असेल ते हलवाहलवी करा. 46 फुटापर्यंत आता पाण्याची पातळी आहे. हो, तुम्ही म्हणताय 48 फुटाला पाणी येते. आता हे सामान कुठे नेताय तुम्ही? हे सामान थोडंफार मग घरी इथं गावात जे उंचावर भाग आहे तिथे ठेवतोय आणि बाकीचं मग इथनं पुढे माळवाडी गावात तिथं पाणी जात नाही. मग तिथं कोणतं संबंधित वगैरे लोक असतील मित्रमंडळी त्यांच्या मग घरी वगैरे नेऊन ठेवतोय. बरं, मग त्यानंतर पाणी ओसरल्यानंतरची काय परिस्थिती असते? पाणी ओसरल्यानंतर पूर्ण परत पूर्ववत व्हायला 1 महिना जातो साहेब. कारण काय होतं, गाळ असतोय, गाळ काढायला जातो, 2-3 वेळा धुवून घ्यायला लागते, गाळ निघत नाही. आणि परत भिंती जमीन वगैरे जी ओली झालेली असते ती वाळायला सगळे प्रोसिजरला 1 महिना जातो. 1 महिन्यानंतर परत पाणी आलं आणि पाणी गेल्यानंतर परत 1 महिना तुम्हाला ताप आहे पूर्ण. हा, काढलेला माल दुकानात परत लावायसाठी 1 महिना जातो. पूर तुमच्यासाठी लोकांना बघण्याची गोष्ट असते तर आमच्यासाठी नाही. तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला वेगळा अनुभव. प्रत्येक वेळेस सकाळपासून दुकान आवरताय, गाडीचं भाडं असेल किंवा सोय बघायची, कामगारांचा पगार वगैरे बघायचा आणि परत आणायचा परत तो खर्चिक आहे सगळं. आणि धुवायला पण कसं होतं, पाणी जर अचानक रात्री जर उतरलं तर पाणी पूर्ण खाली गेलेलं असतं. मग परत त्यावेळी मग टँकर वगैरे भाड्यानं आणायचा, एसटीपी आणायचं, त्याचं भाडं लागतं. ते आणून सगळं धुवायला तुमची मदत करतं प्रशासन. म्हणजे सार्वजनिक ठिकाणचे जे गाळ वगैरे काढायचं असेल ते करतं, पण जे वैयक्तिक जे आहे ते आपल्याला स्वतःच करायला लागतं. 2019चा काय अनुभव आहे तुम्हाला पुराचा? 19ला भरपूर पाणी आलं होतं. किती पाणी होतं इथं? 19ला साधारणतः आमच्या दुकानात 10 फूट पाणी असतं, 10 ते 12 फूट. आपण जिथं उभारलो इथं 10 ते 12 फूट, म्हणजे माझ्या हाईटच्या पण वरती 4-5 फूट पाणी असतं. त्यावेळी पण अशीच परिस्थिती होती. हो, ह्याच्यापेक्षा बेकार अचानकच एकदम पाणी वाढलं. अचानक वाढलं. अचानक सकाळी किती पाणी होतं? सकाळी पाणी म्हणून पात्रात होतं पाणी. काल दुपारपासून पाणी भरपूर वाढलं एकदम. कारण पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळं पाण्याचं. आता प्रशासनाच्या लेटेस्ट सूचना काय आहेत? लेटेस्ट सूचना आहेत की पाणी अजून 2 ते 3 फूट पाणी वाढेल याच्यावर. त्याच्यानंतर पातळी थांबेल, स्थिर होईल पातळी. उतरायला लगेच चालू होणार नाही. उतरायला उद्या दुपारच्या पुढे उतरायला चालू. प्रशासन सूचना सगळ्या दिलेल्या त्याप्रमाणे फॉलो करतोय. सगळं साहित्य हलवून दुकान वगैरे मोकळं करणं. कारण नंतर काय होतं, गाड्या लागत नाहीत, गाड्यांच्या मग इंजिनला पाणी वगैरे लागतं, त्यामुळे टेम्पो मिळत नाहीत, साहित्य काढायची अडचण येते, कामगार मिळत नाही.